सातारा जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. आता सातारा जिल्ह्याची ओळख भाजपचा बालेकिल्ला म्हणून होती की काय, अशी शंका एवढी परिस्थिती बदलत चाललेली आहे वेगाने. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्तच आपल्याला दिसून येत आहे. नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जसजसं विधानसभेचं वातावरण तापत चाललेलं आहे, तसतसं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातील रिपोर्ट यायला लागलेत. आणि त्यातल्या त्यात जो बदल महत्वाचा दिसून येत आहे तो कराड तालुक्यात. आता कराड तालुका हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा किंवा यशवंतराव चव्हाण यांचा विचार मानणारा, वैचारिक वारसा ठेवणारा हा तालुका आणि तिथलं 2 मतदारसंघ. पण आज तिथेही वातावरण भाजपच्या बाजूनं झालेलं आपल्याला दिसून येतं. यशवंतराव चव्हाण किंवा किसनवीर यांनी या जे सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि एसटी स्टँड जवळ जे काँग्रेस भवन बांधण्यात आलं, इंदिरा गांधी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं 1959च्या दरम्यान. अजूनही तीच इमारत आहे तिथं. त्या काँग्रेस भवनाला एक प्रकारे झळाळी त्यावेळेला दिसून येत होती आणि ते कायम लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या गर्दीनं फुललेलं आपल्याला दिसून येत होतं. नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर राष्ट्रवादीचं कार्यालय वारुंजेकर डॉक्टर चौकात गेलं, एसटी स्टँडच्या पाठीमागं, आणि तिथंही गर्दी भरपूर दिसून यायला लागली. आणि संपूर्ण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीमय झालेला होता त्यावेळेला. आता त्यावेळेला जर कोणी सांगितलं असतं की सातारा जिल्ह्यातील परिस्थिती पुढच्या एक 10-15 वर्षात बदलणार आहे आणि इथं भाजपचा वर्चस्व होईल, तर त्याला सगळ्या लोकांनी त्यावेळेच्या मूर्खात काढलं असतं. पण ती परिस्थिती तशी बदललेली आहे. कारण त्यावेळेला राष्ट्रवादी स्थापना व्हायच्या अगोदर कराड तालुक्यातच जास्तीत जास्त काँग्रेसला विरोध करण्याचं काम भाजपनं केलं. त्या दरम्यान शिवसेना ही या जिल्ह्यात प्रवेश करते झाली 80च्या दशकामध्ये. कराडमध्ये राजाभाऊ देशपांडे किंवा अण्णासाहेब पवार वाघावकर यांनी भाजप रुजवण्याचे प्रयत्न केले, परंतु तत्कालीन नेते, स्थानिक नेते किंवा कार्यकर्ते हे भाजपला अस्पृश्यच ठरवत होते. अनेकदा या नेत्यांनी मोठ्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की तुमची मुलं आम्हाला भाजपमध्ये द्या, परंतु ते त्यांच्यापासून बाजूलाच 4 हात लांब ठेवायचे. नंतर गेल्या काही 5-10 वर्षात परिस्थिती बदलली गेली आणि मुख्य नेत्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केले, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या मागून जाणे भाग पडले. सातारा जिल्ह्यातून दोन्ही महाराज राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर पूर्ण वातावरण चेंज झालं. आज परिस्थिती अशी आहे की पाटण आणि कोरेगाव तालुके वगळले तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये भाजपची मुळं हे आपल्याला रुजलेली दिसून येतात. आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा महत्वाचा मुद्दा हा की यशवंतरावांच्या कर्मभूमीत सुद्धा, म्हणजे जिथं यशवंतरावांनी आपले राजकारण सुरुवात केली त्या कराडमध्ये आज भाजपची परिस्थिती तुलनेनं चांगली आहे. आणि कराड उत्तर असू देत किंवा दक्षिण, दोन्ही ठिकाणी परिवर्तनच होईल अशा पद्धतीनं रिपोर्ट यायला लागलेत. आता कराड दक्षिणमध्ये जास्तीत जास्त जे आपल्याकडे रिपोर्ट आलेले आहेत, उत्तरचे पण आलेले आहेत. उत्तरमध्ये मनोज घोरपडे आहेत, दक्षिणमध्ये अतुल भोसले आहेत. आणि अतुल भोसलेने तिथं लावून धरल्यामुळं भाजपची ताकद बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. कराड उत्तरमध्ये काही वेळा बदल घडले. काँग्रेसच्या ऐवजी शेकापचे उमेदवार आले किंवा राष्ट्रवादीचे आपले शरद पवार गटाचे उमेदवार आले, म्हणजे काँग्रेसला पराभूत करून. पण कराड दक्षिणमध्ये असं कधी घडलं नव्हतं. ते यावेळी घडण्याची शक्यता आहे. कारण कराड दक्षिणमध्ये भाजपची ताकद ही चांगलीच वाढलेली आहे आणि काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची किंवा उंडाळकर गटाचे याचा ओहापोह आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला होता, त्यामुळे त्याची द्विरुक्ती इथं मी करत नाही. भाजप इथं शक्तिशाली व्हायला अनेक कारणं आहेत आणि ती जी फॅक्ट आहे, आत्ताची जी फॅक्ट आहे ती मानलीच पाहिजे, ही नाकारून चालणार नाही. आता याला जबाबदार यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक स्वतःला समजणारे जे
काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचं मतलबी राजकारण जबाबदार असल्याचं दिसून येतं. आता कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले हे स्वभावतः किंवा मूळतः राजकारणी व्यक्ती नाहीत किंवा त्यांचा स्वभाव तसा आपल्याला दिसून येत नाही. कार्यकर्ते किंवा तिकडील नेते मंडळी त्यांचे कारखाने सहकाराच्या माध्यमातून असतील, त्यांच्या आग्रहातून ते राजकारणात आले आणि भाजपसारख्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि वरच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे कामे पण तशी केली. पण तसे ते भाजपच्या पण विचाराची असे वाटत नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं आहे. समाजसेवेचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. समाजासाठी आपण जास्तीत जास्त किती उपयोगी पडू शकू याबद्दल ते जास्त विचार करताना दिसतात. आणि एक त्यांच्यात गोष्ट जाणवते की प्रामाणिकपणा त्यांच्या मनात, म्हणजे राजकारणी असून कुठलाही कट्टूपणा नसतो किंवा निवडणुकीत आपलं काम केलं नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं ऐकलं नाही त्यामुळं त्याच्याबद्दल मनात एक अढी ठेवून वागणं हा जो प्रकार बाकीचे नेते मंडळी करतात तसं अतुल भोसले यांच्या बाबतीत घडत नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची बेरीज होत गेलेल्या आपल्याला दिसून येतं. गेल्या काही दिवसातील अतुल भोसले यांचा कराड दक्षिणेतील प्रचार पाहिला किंवा तिथं होणाऱ्या सभा त्यांच्या अमित शहाची असेल किंवा वडगावमध्ये शुभारंभाची सभा असेल किंवा इतर सभा त्यांच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या लक्षात घेतले, त्या सभांना मिळणारा मोठा प्रतिसाद हा जर लक्षात घेतला तर इकडं वातावरण किती बदललंय हे आपल्याला जाणवतं. त्यांची जी भूमिका आहे अतुल भोसलेजी आपल्या राजकारणातून किंवा उमेदवारीच्या माध्यमातून प्रचारात जी भूमिका मांडत आहेत ती लोकांना भावत आहे. तरुण वर्ग आकर्षित होत आहे. त्यांना भविष्यात आपल्याबद्दलची आशा अतुल भोसले यांच्या बाबतीत दिसून येत आहे. त्यामुळं लोकसभेला जे मतं कमळाला इथं जादा पडली दक्षिणेत त्याच्यापेक्षा कितीतरी जादा मतं यावेळेला अतुल भोसले यांना मिळावीत यासाठी तिथले कार्यकर्ते किंवा प्रचारक कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. आता या कराड तालुक्यामध्ये भाजपनं जरी आघाडी घेतलेली असली किंवा भाजपनं आघाडी घेतली असली किंवा कमळ फुलणार असलं इथं, तरी इथले नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांपासून दूर जात आहेत असं वाटत नाही. कारण जरी हे नेते मंडळी मनोज घोरपडे असू दे किंवा अतुल भोसले हे भाजपकडून रिंगणात असले, कमळाच्या चिन्हावर लढत असले, तरी कराड तालुका हा नेहमीच यशवंतराव चव्हाण यांचा राहणार आहे आणि यापुढेही राहील. नमस्कार.